नमस्कार. 2025 या सालामध्ये एक संकल्प केला होता की 1 मे ते 1 जून या कालावधीमध्ये आपला वाढदिवस आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करू आणि तो 1 मे ते 1 जून 2025 या काळामध्ये आपण साजरा केला. 1 मेपासून 15 मे 16 17 मेपर्यंत रोज एक सामाजिक कार्यक्रम आपण राबवला आणि त्यानंतर काही दिवशी तो राबवता आला नाही, परंतु 1 जूनपर्यंत म्हणजे दरवर्षी असा वाढदिवस साजरा न करता गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने हा वाढदिवस राबवला. खरं तर अनेक जण आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात, परंतु गेली अनेक वर्षे मी माझा वाढदिवस हा सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करत असतो. मुरबाड, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ भागात आपल्या मनचं काम आहे आणि म्हणून ते आणखी वाढावं किंवा त्याची जनजागृती व्हावी, जनमानसापर्यंत पोचावं या दृष्टिकोनातून दररोज एक सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवण्याचा प्रयत्न मी केला. अनेकांच्या शुभेच्छा मला आल्या आणि त्यामध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वर मुरबाडे यांचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी गरजू आणि गरीब मुलांसाठी वह्या आपल्या छत्र्या आपल्या मंचला दिल्या आणि त्यामुळे अनेक गरजू गरीब मुलांना त्या छत्र्या वाटप करता आल्या. काही गुणवंत विद्यार्थ्यांनासुद्धा तो सन्मान करताना ती छत्री त्याला पावसाचा आधार म्हणून आपण दिली. ज्येष्ठ शिवसैनिक कल्याण ग्रामीण भागातले हरिभाऊ शेलार पुंडलिक गायकर यांचं मी मनापासून आभार मानतो, कारण माझ्या कामाची तळमळ त्यांनी बघितलेली आहे आणि म्हणून या मुलाला आपण आपल्या घरी बोलावलं पाहिजे. म्हणून या 2 शिवसैनिकांनी त्यांच्या घरी माझा वाढदिवस साजरा केला. खरं तर मी अनेकांच्या वाढदिवसाला जातो, हजेरी लावतो आणि एकदा आमंत्रण आलं की तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु माझ्या वाढदिवसाला बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा दिल्या मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपवर. अनेकांनी काही ठिकाणी 1 मे ते 1 जून या कालावधीमध्ये माझा सन्मान केला. अनेकांनी स्वतः फोन करून मला शुभेच्छा दिल्या. फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा अनेकांनी शुभेच्छांचे संदेश माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं. आज 1 महिन्यामध्ये मी माझा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. मला वाटत होतं की आपण आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला पाहिजे, लोकांना बोलवलं पाहिजे, पण त्यापेक्षा आपण सामाजिक कार्यक्रम उपक्रम जर राबवले तर नक्कीच त्याचा समाजातल्या काही विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना नक्की त्याचा फायदा होईल आणि तसा तो करण्याचा मी प्रयत्न केला. एका गरीब शेतकरी कुटुंबातून मी आल्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण घेताना किंवा हे सगळं करताना संकट, अडचणी, संघर्ष कसा करावा लागतो याची मला जाण आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून वाढदिवस मी दरवर्षी साजरा करतो आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनीसुद्धा मला शुभेच्छा दिल्या आणि खरोखर त्यांच्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो. तळमळ, धडपड समाजासाठी या दृष्टिकोनातून वाढदिवसाच्या माध्यमातून भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा हा संपूर्ण मतदारसंघात पोचतोच आहे, परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पोचलेला आहे आणि म्हणून प्रत्येक दिवस हा आपण चांगल्या कामासाठी त्याचा वापर केला पाहिजे या दृष्टिकोनातून हा वाढदिवस मी यावर्षी साजरा केला. मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, एक साधा शिक्षक आहे आणि तरीसुद्धा अनेकांच्या आशीर्वादामुळे या मुरबाड, कल्याण, बदलापूर भागामध्ये काहीतरी सामाजिक कार्यक्रम किंवा उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करतो. हे सगळे करत असताना नक्कीच आर्थिक अडचण भेडसावते, कारण मी काय एक मोठा माणूस नाही आहे, परंतु तरीसुद्धा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते सतत मनामध्ये येत असल्यामुळे आणि त्या परिस्थितीतून गेल्यामुळे काही ना काहीतरी धडपड करण्याचा मी प्रयत्न करतो. कधीकधी अडचणी येतात, संघर्ष करावा लागतो, कधीकधी असंही वाटतं की सपोर्ट असावा, पाठिंबा मिळाला पाहिजे, परंतु तो नक्कीच समाजातल्या अनेक लोकांच्याकडून मिळतो आहे आणि म्हणून या 2025च्या वाढदिवसापासून एक नवी प्रेरणा मिळालेली आहे, नवी चेतना मला मिळालेली आणि ती बरोबर घेऊन आणखी समाजासाठी काय काम करता येईल, अनेक उपक्रम कार्यक्रम राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे.
आणि म्हणून मी सर्वांचं या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. आपला पाठिंबा असावा, आपला आशीर्वाद असावा, आपल्या शुभेच्छा असाव्यात. धन्यवाद.